काला करती संत जन, काला करती संत जन, सवे त्यांच्या नारायण. वाटी आपुल्या निझासे, वाटी आपुल्या निझासे, भाग्याचा तो पावे तेथे. लाही शीत लागे हाती, लाही शीत लागे हाती, दोष देखताची जाती. वाटी आपुल्या निझासे, भाग्याचा तो पावे तेथे. निळा म्हणे शिराचा बुंद, निळा म्हणे शिराचा बुंद, देखता पावे ब्रह्मानंद. वाटी आपुल्या निझासे, भाग्याचा तो पावे तेथे. पांडुरंगा पांडुरंगा प्रथम नमन करू गणनाथा, उमा शंकराची आसुता. चरणावरी ठेवणी माथा, साष्टांगाता दंडवत. दुसरी नमो शारदा, जी चतुराननाची आत्मजा. वाक सिद्धी पाविजे सहजा, तिच्या चरणरजा दंडवत. आता नमो देव ब्राह्मण, ज्यांचनी पुण्य पावन. प्रसन्न होणी श्रोते जन, तया माझी नमन दंडवत. आता नमो साधू सज्जन, रात्रंदिवस हरीचे ध्यान. विठ्ठल नाम उच्चारिती जन, तया माझे नमन रंधवत. आता नमो रंगभूमिका, कीर्तने उभे होती लोका. टाळ मृदंग श्रोते देखा, तया माझे नमन दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा, हरी कथा बोले ओवड्या बोला. अज्ञान म्हणून आपुल्या बाळा, चालवी सकळा नामने. ओम नमो नागेश्वरा, आज सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचे असले लाडके शिष्य असणारे निळोवर आहे आणि हा काला प्रकरणातला अभंग असून महाराज चार चरणाचा अभंग आहे.
निळोबराचा अभंग आहे. आज सगळे संत एकांतामध्ये बसले आणि विचार केला. संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले, विठोबाची शरण जावे आणि निज निष्ठा नाम गावे. एकत्रित बसून त्यांनी विचार केला. दुसरा काही पर्याय नाही बरं का आता, नाही का. आता जर सोपं साधन असेल तर नामचिंतन आहे. नामाचा महिमा कोण करी सीमा, जपावे श्रीरामा एका भावे. म्हणून संत परंपरा जर सांगायची ठरलं, पहिला अवतार प्रल्हाद, अंगद, उद्धव, चौथे नामदेवराय, पाचवे तुकोबराय, पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुले हाती, आणि निघाला भक्तिपंथी जगा देतो कैवल्याचा अधिकारी, म्हशीची सोडी बांधणी करी. जास्त इकडं समाज आहे म्हणून ते आलं मला तोंडाला, है की नाही. बिचारे सत्ता चालू आहे तरी गाई म्हशीची सेवा करायलीत ना. म्हणून महाराज म्हणालेत मोक्षाची सोडी बांधी करी, अंजळाची ये परी पळवटो घे. महाराज संत किती दयाळू आहेत, नाही का. नाहीतर अवघड वाटा होत्या, वाटा सोप्या केल्या. योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा, दुःखाचा चिवाटा भागाला. महाराज संत खूप सगळा विचार केला आणि असा राजमार्ग तयार केला. आता एवढाले रोड झाल्यावर रोडनं चालायला पाहिजे का नाही. मोडोनिया वाटा सगळ्याला आमंत्रित केलं. या रे या रे या रे या रे अरे लहान थोर. लहान थोर म्हणजे कोणी ज्ञानानं कमी जास्त असन, कोणी सांगले सगळे या खटनट यावे, शुद्ध होनी जावे,
दौंडी पिटवी भावी चोखा मेळा. बघा संताच्या दर्शनाचं इतकं महत्व आहे. पाप ताप दैन्य जाय उठा झाली या भेटी हरिदासाची. दास दोन आहेत नाही का, पण दुसऱ्या दासाची भेट झाली तर काही फायदा नाही. संसाराचे दासच आहेत ना. कारे दास होसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया. दास ते नाही का, हरीचे जे दास आहेत त्याची भेट झाली. जीव या जीवदशेतून महाराज त्याचा बेडा पार पडतोय. काऊन? संत आणि देवात काही फरक नाही. हरी तैसे हरीचे दास, हरी
भजनेचं स्वागत म्हणून टाळी वाजवा. हरी तैसे हरीचे दास. महाराज जसे भगवान आहेत आणि तसेच संत सुद्धा आहेत, काही फरक नाही. मोह भय चिंता आस होणी राहती उदास बळकट कास भक्तीची. म्हणून आपली परंपरा मी सांगत आलो. महाराज साखरे महाराज हरिभक्तपरायण, नंतर परभणीकर गुरुजी आणि परभणीकर गुरुजीचं ज्यानं श्रवण केलं ते आपल्या हरिभक्तपरायण नाही का ब्रह्मीभूत गुरुवरी नथुराम बाबा साधारण श्रवण नाही केलं. 40 वर्षे आपल्यासारखी पुरी भाजी खाऊन नाही केलं आहे की नाही. त्या काळात औषध नव्हतं, गोळी नव्हती, माधवगिरी मिळायची नाही. त्याने सांगितलं एक भाकर करायची दुपारी तितकीच खायची आणि महाराज चिंतन करायचं. सोपं नाही. असे शब्द ऐकले तर अंतःकरण भरून येत होतं. महाराज ऐकायसारखं सुद्धा नव्हतं. कपडे वगैरे काही नाही नसायचे. अशा काळात चातुर्मास करणं सोपं नव्हतं नाही का. त्यानं आपल्या हाडाच्या काड्या केल्या आणि महाराज सगळं जतन केलं. आता काहीच कमी नाही. पिकले तया खाणे किती आणि पंगतीशी सुकाळ. भाऊ आज अखंड श्रावण मास नाम सप्ताह 33 दिवस. आजचा 33वा दिवस आहे. एवढा सप्ताह नाही झालेला कुठं. बरं सप्ताह असा झाला निस्ता पाम्पलेटला नाव असते तसं नाही झाला. सकाळी 4 ते 6 काकडा अजिबात 1 मिनिट इकडं तिकडं होऊ दिलं नाही. म्हणून या भजनी मंडळीचं सुद्धा महाराज तुम्ही सगळे स्वागत म्हणून टाळी वाजवा. आज 10 मिनिटं उशीर झाला असं एकही दिवशी घडलं नाही. बरं रात्री लवकर झोप नाही. 4 ते 6 काकडा झाल्याच्या नंतर 6 ते 10 गाथा पारायण झाले. बहुत 3 तुकोबरायची सेवा 3 पारायण झाले. महाराज काय साधी गोष्ट आहे का. आमची जे काय गाथा पारायण मंडळी असन त्याला साष्टांग दंडवत तुम्ही सगळे घाला असं मनातली मनात. ते इतके मोठे आहेत गाथा वाचक आहे का नाही. काय भाग्य आहे. तुकोबरायला बोलले ते आपणही बोलतो पण घरी लेकरा बाळायला आपल्या बोलण्याला काय अर्थ आहे. अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या काहीचा गोपाळ पाव्य हरी. 4 ते 6 ते 10 महाराज गाथा पारायण झालं. नाश्ता की लगेच 10 वाजता महिला याच्यात 12 पर्यंत नाम जप. 12 ते 3 भक्तिविजय ग्रंथ. काय कथा आहेत भाऊ संताच्या. आपण कशामुळे घेतलं काल्याचं ध्यानात येऊ द्या. काला करती सगळे संत आले भक्तिविजयत. काय गोड ग्रंथ आहे महाराज. ग्रंथ वाचक हरिभक्तपरायण ज्ञानदेव महाराज सुंदर. त्यांना साथ करणारे हरिभक्तपरायण पंडित महाराज. आता सगळीचे काही नाव घेणं शक्य नाही पण असं खूप सुंदर आमचं गाथा वाचक हरिभक्तपरायण केशव महाराज आणि त्यांचे सगळे मित्रमंडळ. असा खूप सुंदर आज 33 दिवस झाले पण कोणाला सुद्धा थकवा नाही. इतकं मुलं सेवा करते महाराज. त्याच्या सेवेचं आपल्या वाणीनं काय वर्णन करता येणार नाही. त्याचंच नाही तर जे काय पंक्तीवाले आहेत महाराज त्याचं सुद्धा आपल्या वाणीनं काय आपण कौतुक करणार आहेत. परगावाहून अगदी आदल्या दिवशी सगळं सामान आणून देणं. असे कितीतरी पंक्ती. एक गावाचं नाव घेऊ शकत नाहीत आपण महाराज. आपण दुरे केले है की नाही. म्हणले ही आमच्या भावाची वाटणी आहे, ती आमच्या काकाची आहे, इथं नंबर दूर आहे. जरा लांब फिरत गेली की म्हणले हे शिव आहे. असंच ना.
पण तुकोबरायच्या भाषेत सांगायचं ठरलं तर शिवखंडे परी न खंडे पृथ्वी है का नाही. शिवखंडन शिवार संपलं परथई थोडी संपली. तसे 10-5 गावाचे जर आपण नाव घेतले, बाबा लहान होते ना, मग बाबाचं घर केवढं आहे. ज्ञानोबरायानं सांगितलं हे विश्वची माझे घर अशी मती जयाची स्थिर किंब बहुना चराचर आपण झाला. महाराज 3 पर्यंत भक्तिविजय ग्रंथ लगेच 2 गावच्या दिंड्या याच्या दररोज 3ला. तुकोबरायच्या मंदिराला प्रदक्षिणा व्हायच्या 5-3 जसा वेळ असेल तसं अशा दिंडी थाटात झाली. प्रदक्षिणा कशा पद्धतीने झाली ते मी सांगतो. ज्ञानोबा असं प्रत्येक गावातून सनी जिथून सनी दिंडी निघली तिथपासून तर इथपर्यंत असं भजन व्हायचं. महाराजांना सांगितले काशीला महिनाभर चालावं लागतंय. वाराणसी चाली जे 1 मास, द्वारका गोदावरी 1 दिवस बस झालं का, आणि पंढरी है की नाही. महाराज काय महिमा आहे आपल्या वाणीने काय सांगू. असं भजन झालं, एवढं नामचिंतन झालं. भाऊ गेल्या वर्षी लॉकडाऊन पडलं, वया बनवून घेतल्या आपण नाम जप करण्यासाठी. राम म्हणायचं रामकृष्ण हरी असं लिहायचं तर 13 कोटी जप झाला. 33-39 कोटी झाला आणि अजून ते लोकांचा जप बंद नाही. काय नाम जप झाला आपल्याला सांगता येणार नाही बाबा. पुण्याची रसी गेल्या भेदोनी गगनासी. महाराज नामधारक है की नाही. किती देवाला आवडते ते आपण काय सांगा. आम्ही नामाचे
आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक विठ्ठलचे प्रमाण, न लगे जाणावे निनावे. महाराज विशेष नाही म्हणून असं नामचिंतन करीत करीत महाराज संत मंडळी चालत आली. काय भाग्यवान आहेत. संताच्या पायाखालची माती अनंत कोटी ब्रह्मांड नायक आपल्या डोक्याला लावते. काय पाय चरणी वंदे शिवपा असे भक्त जे दिंड्या घेऊन आले त्याच्या पायाखालची माती देवईची रज, चरणीची माती धावत चालती मागे मागे. अशी दिंडी जर आली महाराज इकडं अंतकरण भरून याच. भार देखोनी वैष्णवाचे दूत पळाले यमाचे. काय ताकद आहे वैष्णवामध्ये. महाराज दिंडी आली की असा आनंद व्हायचा. तो आनंद गगनातच नाही मावायचा, अंतकरण भरून याचं. लगेच आरती झाली की पंक्ती बसायच्या. नामधारक जेवतानी नामधारकाला वाढणारे, नामधारकाला अन्नदान देणारे महाराज केवढे असते सांगता येत नाही, नाही का. नामधारक जर जेवलाय महाराज म्हणले आईशे ब्रह्मवेते अपरंपार, अन्न येते नामधारकाच्या बरोबर. नामधारकाचं आपल्या वाणीनं वर्णन करता येत नाही भाऊ. असे महान भगवत भक्त कितीतरी वेळेस 5-5 वेळेस एका गावची दिंडी आणि कितीतरी गावची त्याच्यामध्ये मंडळी सामील होती. म्हणून मी गावाचं वर्णन करत नाव घेऊ शकत नाही म्हणून एका शब्दात सांगितलं, हे विश्वाची माझे घर. असे भक्त आले. महाराज बाबाला आणि तुकाराम महाराजाला किती आनंद झाला असन. बहुत दिवसा माते पुत्रा भेटी. एखाद्या बाईचा मुलगा 2-3 वर्षापर्यंत बाहेर गावी होता आणि तो जर एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घरी आला इतका माईला आनंद होतो. ती आई कडकडून मिठी मारते, तैसा दाटो पोटी प्रीती उभड. इतका आनंद दिंडी आलो बाबाला होता असं असं मला वाटतंय. विठाला नाम एवढं श्रेष्ठ आहे. पृथ्वी समुद्र वलांकित पृथ्वीचे दान करिता समान नये नामा. एकदा रामकृष्ण हरी म्हणलं आणि सगळी पृथ्वी एक पुण्य नामाचं एका पायड्यात टाकलं, पृथ्वी एका पायड्यात टाकले तरी नामाचं पुण्य जड भरण असं महाराज म्हणायला लागले. असं नामचिंतनाचं महत्व आहे. राम म्हणे वाट
सांगलीत राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. एका पावलात इतका यज्ञ होता. पूर्वीच्या काळात यज्ञ करायला लय साहस लागायचे. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरी नाम जपता घडे. असं जर भगवंताचं नामचिंतन केलं अंतकरण निर्मळ झालं महाराज मलदोष नामचिंतनानं जातो. इक्षेपदोष ध्यान धारणा केल्यानं जात आणि खाली शिल्लक आवरण राहते ते संतांच्या आशीर्वादाने जाते नाही की नाही. जर मलदोष घालायचं असलं तर नामचिंतन करायचं. इक्षेपदोष घालायचं असलं तर ध्यान करायचं. इक्षेपदोष म्हणजे कीर्तनात बसलं तरी हे मन कुठतरी जाते. चाललं बाजारला चाललं ज्याचा जे व्यवसाय असेल त्याचा तिथं जाते. पण महाराज ध्यान केलं मन हे निश्चळ झाले के तया उने काही निज सुखा. म्हणून गुरुचं सामर्थ्य साधारण नाही. गुरु परंपरा बघा. जगाचे मालक प्रभू रामचंद्र त्याचे वडील दशरथ राजा महाराज वचिष्ठ गुरु होते. एक दिवस वचिष्ठ ऋषी घरी आले. घरी पाठ वगैरे टाकला बसायला. पाद्यपूजा झाली. काय पूजा झाली काल? ग्रंथपूजन गुरुपूजन. काल असा सोहळा झाला पूजाचा महाराज. ते सोहळा सारखा डोळ्यात दिसतोय. तर आले महाराज बसले वगैरे. महाराजानं बाईने दर्शन घेतलं. चेहरा पाहिला न सांगता तुम्हा कळो येते अंतर. विचारलं चेहरा जरा नाराज दिसते. काय अडचण काय? आता राजाच होते त्याला काय अडचण आहे? फक्त सांगितलं महाराज मला मूल बाळ दुसरे काय अडचण आहे? महाराजानं लगेच तडजोड केली. महाराज यज्ञ वगैरे करून त्याच्यातून प्रसाद काढणार. प्रसाद तिघी राणीला द्याला पण आधी कैकेयीला द्याला. याला कौशल्याला द्याला ना वाटतं. मग कैकेयीला राग आला. हौसली आता प्रसाद द्यायला खायला पाहिजे होता पण खायला उशीर केला की महाराज एका घारीने झडप आणली. पिंड घारीने झडपिला. गुरु वचिष्ठ सांगेन पवरा असतील गरोधरा कांता तुझ्या. धर्मशास्त्राचे डोळे पुसावे त्यांचे पुरवावे मनोरथ. राजा विचारायला गेले कैकेयीला. कैकेयी लाडकी मस्त बसलेली होती. मंचकी बैसली होती ती पापिनी. बहु
नामदेव महाराज वर्णन करायलेत. मंचकी बैसली होती ती पापिनी देखता नाही पहुडली. महाराज राजा गेले. राजा म्हणे इच्छा तुझी ये मनशी. इच्छा त्या मनात काय डवळे मजशी सांगता. ज्येष्ठाशी येरी म्हणे मज आईचे वाटत तसे जीवा. ज्येष्ठाशी धाडावा दुरी दिगंतरा त्याचा समाचार. असे शब्द ऐकले काही काहीचे नाही का. राजाला सहन झालं नाही. राजाला मूर्छा आली. राजा खाली पडला. जसा एखादा इचूट असल्या अंगाची आग होती असा अभंगातच लिहिले तशी तशी सुंदर अभिमान मनी सुंदरपणाचा अभिमान मनी अभिमान म्हणे यावरी गर्भिणी नामा म्हणे. आधीच काही काही दिसा सुंदर होती त्याच्यात गरोदर असल्यामुळे जास्त अभिमान होता. महाराज असे उद्गार निघले. राजाला ते सहन नव्हतं झालं. ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा असं वाटलं. काय करावं इलाज नाही. राजानं थोडं चक्कर आल्यावानी झालं. पुन्हा 10 मिनिटात सगळे विचारानं सावरून घेतलं आणि पुन्हा सुमित्रेकडे गेले. तिला विचारलं तुझी काय इच्छा आहे. तिनं सांगितलं मला वाटतंय मोठ्याची सेवा करावं. आनंद वाटला. प्राणनाथ आईसे वाटत तसे जीवा. वडिलाची सेवा हरणीशी वडिलाची सेवा अहर्निशी का भाव नाही बरं काय. मला असं वाटतं दुःख विसरला. राव राजा विसरून गेला. कशामुळं सुमित्रेचे शब्द असे ऐकले. महाराज आनंद झाला. बघा शब्दात किती ताकद आहे की नाही. आता 3 पत्न्या एकीचे शब्द असे नाही का. बोलणे ते वृष्टी ननबरायन वही वापरली. बोलणे ते वृष्टी विंगळाची
काहीतरी पूर्ण होईल ना गुरुजी. डोळे नागाची पेटी, मन सर्पाची कुटी. हा, डोळे नागाची सृष्टी, बोलणे ते वृष्टी विंगळाची. काय बोलणं होतं काही काहीचं सहन झालं नाही. आणि सुमित्रेचं बोलणं साचा आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द बैसे कल्लोळ अमृताचे. म्हणून तर तुकोबरायनं गोपुढं लिहिलं, बाईल तरी आईशी व्हावी नरकी गोवी कशाला. आहे की नाही, बाई अशी पाहिजे दुर्बुद्धी ते मना आणि कदा नपजो नारायण. महाराज धर्म तयाशीच घडे रे ज्याच्या स्वाधीन भाज. धर्म त्याला घडतंय की ज्याच्या ताब्यात बायको आहे. नाही तर बऱ्याच जणांच्या बायका नवरा मला साखरेचा काटा द्यायचा, तुम्हाला अक्कल आहे का? खरं खरं बाहेर येते आपण समजायचं, याचं बटन दाबलं ताब्यात गेलं ते. माकड जायचे गारुड्याचे आणि स्त्रियाच्या छंदेनाचे. सांगले तुका मने केला रांडेने गाढव मना सवे धाव घेतासे. काय करता विलाज नाही, नाही का. म्हणून महाराज सांगले अशी बायको नाही मिळायला पाहिजे. कर कसे संगती दुःख उदंड फजिती. हा, धीगजीने बाहिले धीगजीने बाहिले का आधी परलोकमान नाही विधी, परलोकमान नाही विधी. काय नाही ते तुकोबर आहे ना, काही भीट ठेवली नाही भाऊ. म्हणून महाराज योगायोगानं जर संगत जर घडली तर सद्बुद्धी त्या बाईला लहान नाही म्हणले महाराज. दीपकळिका धाकुटी ती बहु तेजा ते प्रगटी तैशी सद्बुद्धी ते कुटी म्हणून आहे. म्हणून या दोन महिलाचं वर्णन केलं. आणि आता राजा कौशल्याच्या महालात गेले. कौशल्या माता ध्यानावर नव्हत्या. सदा समाधीस्त रामरूप धारी कौशल्या माऊली नामावली. कौशल्या माऊली नामावली रामरूप धारी अनंत कोटी ब्रह्मांड नायक उदरात होते. कौशल्या माता डोळे झाकून बसल्या होत्या. राजानं डोक्यावर हात ठेवला, बोलायला तयार नाही, नाही का. लयच हालून जाग केलं. महाराज काय म्हणू लागले कौशल्या माता, नाही का. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. कौशल्या बोलल्याच नाही. कौशल्या माता मधातले भगवान बोलू लागले. ते काय सांगू लागले,
कौशल्या मातेचे बोलणे भाऊ आम्ही रे धनुष्य मरीन रावणा लंका विभीषणा देन मी. प्रभू रामचंद्राचा जन्मही नाही झाला, अगोदरच वर्णन केलं. महाराज काय ताकद आहे बघा. भगवान अवतीर्ण झाले नाही, पुढे भविष्यात काय होणार आहे ते सांगितलं आईनं. महाराज मी रावणाला मारीन. साधारण रावण होता काय? रावणाच्या संपत्तीचं वर्णन केलं तुकोबरायानं. लंके माझी घरे किती ती ऐका, सांग तसे संख्या जैशी तैशी. ऐका म्हणले महाराज. 5 लक्ष घर पाषाणाची तेथे, 7 लक्ष तेथे विटबंदी, कोटी घरे तेथे काशानी तांब्याची, शुद्ध कंचनाची 7 कोटी. तुकामणी ज्याची सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही. महाराज सांगायले तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. कवडी संघ यासारखं आचरणच केलं नाही ना, नाहीत काय धन नव्हतं काय? असं धन जर मोरी वाट जात असेल तर काय फायदा आहे? म्हणून तर महाराजांनी आपल्याला दंडक केलं. जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे. पैसा लय होता, काहीच घरी कमी नव्हतं. सप्ता केलेला ऐकिला का रावण? नाही. कोणाच्या लग्नाला पैसे दिलेले नाही. महाराजांना तर लिहिलंय या गिरून द्यावे सुखलाही, नाही का? बुडता चिंता नाही. महाराज म्हणले लग्नाला पैसे द्या, सत्कार्यात पैसे घाला, नाही का? धन दिले ना, जोडून या धन उत्तम व्यवहारे. हे काहीच गोष्टी रावण नाही केल्या. 80,000 बायका होत्या, नाही का? तरी पण महाराज भागलं नाही. म्हणून तुकोबरायानं सांगितलं, परदरी परणारी अभिलाष, येथोनी हारास सर्व भाग्य. दुसऱ्याचं धन, दुसऱ्याची पत्नी असं जर अभिलाष जर घालला तर किती दिवस लागते? परदरी परणारी अभिलाष, येथोनी हारास सर्व भाग्य. घटका पहिल्या म्हणले दिवस, मास, वर्ष लागे 3, बांधले पटन गाठोडीस, पुढे घात त्याचा लोकडा शकून, पुढे करी गुण निश्चेसी. 3 घटकात, 3 दिवसात, 3 महिन्यात, 3 वर्षात कधीतरी त्याचा सत्यनाश झाल्याशिवाय राहणार नाही. इतकं धन वाईट आहे.
नाही का. परदर्वे परणारी याचा धरी विटाळ, देव भाग्य येती घरा संपत्ती त्या सकळा. तो का म्हणे ते शरीर अनुग्रह भांडार देवाचे, याचा विटाळ धरायचा नाही का. महाराज सगळं लिहून ठेवलं महाराजानं. संग खोटा परणारीचा नाश होईल या देहाचा, रावण प्राणासी मुकला भस्मासूर भस्म झाला. गुरु पत्नीशी रतला क्षयरोग त्या चंद्राला नाही का. इंद्रांगी सहस्त्रभंगे अन्नामा म्हणे ईशिया संगे, इतके विषय वाईट बड्याबड्याची फजिती झाली. म्हणून महाराज ज्यावेळेस जगामध्ये पाप होतोय, पाऊस पडत नाही, जमीन पिकत नाही, गायी दूध देत नाही, कशाला पीक येईन महाराज, असं अवघड होतंय. आणि मग काय देवधर्म सांदी पडले सकळ, इसये गोंधळ गाजतसे. या जमिनीवर नाही महाराजानं या देहाला सुद्धा क्षत्र म्हणलंय. याच्यात पापन पुण्य पिकतय नाही का. याच्यात लय होऊन ओले मृतिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर, गुंफा करिता ती पोखर, याचा नका करू अंगीकार. याच्यात सरप बी आहे या घरात. ते घर कसे झाले बंगले आता, पण या घरातला सरप नसल्यावर काय करायचं. लोभ सर्प डंकला करू काय. महाराज सांगले हे ज्ञानविधीचे भुजंग, ईशिये दरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे है की नाही. याच्यात बी सरप आहे. कशी काय झोपी आली, झोप नाही आलं पाहिजे. घराला आग लागली आणि माणूस घराच्या बाहेर पळत नाही. आता जळाला समजा, घरा आगी लागोनी जागा न पळे तो गाव वाचेना. या घराला आग लागली ना, काळे केस होते पांढरे झाले, डाय लावून काळे केले, दात दुसरे बसविले. अरे वरून काही केलं तरी काय होणार आहे की नाही. मला चालले सोबती काय मानिले निचिंते. सोबती चालले म्हणजे आपल्या बरोबर जन्माला आले किती गेले, त्याच्यापेक्षा दात आपले सोबतीच होते आणि दात चालले. कानानं ऐकू येणं, डोळ्यानं दिसणं, महाराज सगळे इंद्रिय सोडून सनी चाललेत. वाईट वाटतंय. म्हणून महाराज म्हणले देवधर्म सांदी पडले सकळ. भगवंताचं चिंतन नाही. असा काम वाढतंय, क्रोध वाढतंय. क्रोध वाढला तर वाटतं कोणाला मारू, नाही तर एखादा स्वतः आत्महत्या करतो. स्वतः आत्महत्या केली तर जन्माला कोण्या जावं लागतंय माहितीये का. जो तमोरधी मृत्यूला आहे तो पशु का पक्षी होय, झाड का कृमी. जंगलामध्ये सरप झाड अशा याला जाऊन सही पडावं लागतंय. इतका तमगुण वाईट आहे. मग असा अधर्म झाला. सगळ्यांनी भगवंताला विनंती केली. भगवंतानं अवतार घेतला. तो महिना होता श्रावण मास, दशरथे मारिला तोची होता कृष्ण काय वर्ष ऋतू असे कृष्ण पक्षे, वसुनाम तिथी बुधवार असे, सुख सांगत से परीक्षिते. भगवान महाराज अवतीर्ण झाले. आईच्या गर्भामध्ये नव्हते तसं लिहिले. आयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. गोपाल कृष्ण मुलगा आईच्या समोर उभा राहिला. आता पस्तोर लेकरू बोललेलं ऐकलं नाही. आज आई
घराला मजनी गोकुळाला माया उपजली तेथे देवी मजानी येथे आईचे डोळे भरून आले बाळा आम्ही मोकळे कुठे रे कुलूप लावलेलं या गेटला समोर रक्षपाळ बसलेले आहेत भगवान म्हणले मला बोलायचं नाही लहानपणी तुम्ही काय बोलायला लावायलात बोलावं लागलं पुन्हा म्हणशी असे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ तुम्ही निस्तं घेतला हात लावा तुम कुलूप उघडे ना नाही काय शेवक झोपलेले पाऊस येऊ लागला टोपल्यात घेतलं भगवंत घेऊन चालले पाऊस असा गाराचा पडून गेला मंद मंद पडे मंद मंद पडे पाऊस शिरीषा धरी शेष यमुनेला पूर चालला होता पाण्याने इच्छा केली की भगवंताचं दर्शन घ्यावा पूर वरीत वरी वाढू लागला भगवंताने विचार केला बाबाच्या तोंडात पाणी गेलं तर टोपलं फेकून देते पूर चढायला सांगितले रक्त पेलं पोतना मावशी गत प्राण झाल्या पोतना मावशी गेल्या बंबळ भटकेने भगवान नेमकेच खेळ खेळू लागले रंगत रंगली संतजन सवे त्यांच्या नारायण वाटी आपुल्याने जासे भाग्याचा तो पावे तेथे महाराज नामाची लाही प्रेमाचं दही आणि खाईन त्याला जन्म मरण नाही नाही का ह्यो प्रसाद आहे देवाच्या प्रसादे करारे भोजन वाल कोण अधिकारी ते बघा अवहिया पुरते ओसंडले पात्र अधिकार सर्वत्र आहे ते महाराज ह्यो प्रसाद आहे आणि ह्यो तर प्रसाद नामाचा आहेच पण दररोजचा प्रसाद मिळण्यासाठी महाराज आपण तयारी केली म्हणलं निस्ता सप्ताह नाही तर आपल्याला पंक्ती करायच्या पंक्ती पहिला फोन मग भगवान दादाला केला ते म्हणले जितक्या होत्या तितक्या कारण बाकीच्या मला सांगा ना काय कौतुकाची गोष्ट स्वागत म्हणून टाळ्या वाजवा तिकडे सेलू भागात गेलो तर 15 पंक्तीचं टोटल संध्याकाळच्या झालं दुसऱ्या दिवशी मानमोडी कर तर बापा गेलो 10 मिनिटात एक सप्ताह त्याचं 7-8 पंक्ती एकाच गावचे आहेत आमचे संभाजी दादा महाराज कोणी म्हणीन आमचं नाव घेतलं नाही असं काही डोक्यात आणू नका तर सगळ्याच आहे बरं काय याचं नाव असं काहीच नाही आपण नाव घेऊ शकत नाहीत म्हणून असं सगळ्यांनी सहकार्य केलेला हा सप्ताह आहे बघा सगळेचा ढीकपाडा कशाचीच कमी नाही आणि अगदी जे काय हे कार्य होऊन सनी इथं सुतोडीचा तोडा बी जे राहील शिल्लक ते सगळं तुमच्या कार्यकर्त्याच्या हातात राहील बरं काय मी आतापर्यंत काही घेतले नाही आणि पुढे मी घेणार नाही तुम्ही विश्वास ठेवा आणि महाराज विश्वास नाही ठेवला तर कसं जमायचं आहे की नाही आमचे नाना 100 रुपये दिलं तरी मांडीत आहेत अलाउन्सिंग करतात सगळे कार्यकर्त्याला माहीत आहे म्हणून जे जे काय होईल ते आता करू बाकीचं आपण बघू म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे हरिभक्त परायण ज्याची जगामध्ये महाराज कीर्ती असे राम महाराज काजळे आणि त्याच्याकडे आमचे हरिभक्त परायण विक्रम महाराज माळसापूरकर अगदी काही चांगली वाजवण मृदंग मेरू असणारे एवढं मोठं गुणवान लेकरू महाराज महिनाभर पडून राहिले माझ्या डोळ्याला पाणी आलं सांगितलं
पडून राहीन तय ठाई. मी म्हणलं तुमची आम्ही पूर्तता करू शकत नाही, पैशाचं बोला नामदेव महाराज. बोलायचंच नाही म्हणजे तुम्ही जे बिन दिलं ते आम्ही घेऊ आणि नाही दिलं तरी पण सेवा करू. एकदा पुन्हा स्वागत करा महाराज. सोपं नाही. रात्री निम्याराताला जे काही मंडळी वापस जाते घरी पोहोचतोच तर झोप येत नव्हती. भाऊ पाऊस येत होता, कोणाला धक्का लागला राहिला, कोणी पडलं नाही का, साधे का बाबाच्या पुढं समोर साष्टांग दंडवत घातलं कोणाच्या डोक्याला, केसाला सुद्धा धक्का लागू देऊ नका महाराज. साधी गोष्ट आहे का? किती लेकरं बाळ रातचे याचे ट्रॅक्टरमध्ये जायचे. संभाजी दादाला ठेवून घेतलं, ट्रॅक्टर भरून गेलं. म्हणले लेकरं बाळ आहेत, झोप येत नव्हती. महाराज इतकं पार पडणं तुम्हाला सोपं वाटलं काय? वक्ते बाबा म्हणले पंढरपूरला सप्ताह केला, गोपाळ शास्त्रीची बायको 90% जळाली. काही एखाद्या वेळेस भगवंताचा कोप झाला तर इग्न येते, पण संत जबरदस्त आहे पाठीमाग. सद्गुरू सारी काय असता पाठी राखा. महाराज संत दयाळू आहेत, देव सुद्धा दयाळू आहे. बाबा सांगायचे इतक्या दिवस झाले पैठणच्या दिंडीला पण कोणाला काटा नाही मोडा. एकदा त्या फावडे हातगाव नाही घोंगुर्डे खातगाव ते गोसाईचं पोरग नाली तिकून वाहून गेलं, तिकडं निघलं. जशाला तसंच निघलं महाराज. केवढी रोड आहे तो, आहे की नाही. एकदा ढोर एक जणानं मोठ्या वाड्यामध्ये ढोर होते, म्हशी 2-3 खंड्या ढोर. आपला दिंडीतला माणूस लगेला गेला आणि कावडच लावलं नाही. सगळ्या दिंडीतून ढोरं निघून गेले रातच्या ते हळूहळू. एका माणसाच्या अंगावर पाय दिला नाही. हे घडलेली गोष्ट आहे महाराज. सद्गुरू केवढे आहेत महाराज. तयाचे नाही का, मुक्ताचे देह तैसे हाले चाले संस्कार होसे आणि देखोनी लोक पिशे करता म्हणते. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलेच मुक्तता. म्हणून आता बरेच आपल्याला मंडळी लांबून आलेली, प्रसाद तयार आहे, जेवायचे. मी थोड्याच वेळात सेवा आवरून घेणार आहे. एकदा टाळी वाजून भजन करा. खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख, तुका म्हणे आता खेळ मोडावा परिता. सांगितलं भगवंतानं माझ्याकडे शिदूर आहे तशी तुमची आणा, माझी आहे तैशी पाहे, नाही तरी घरा जाय. गोपाळाला सांगितलं मै शिदूर आहे तशी तुमची आणा, नाहीतर घरी जा, काला नाही तुम्हाला. तिथं तुकाराम महाराज होते. म्हणले तुकाराम महाराज म्हणले असं म्हणू नका. तुका म्हणे हरी माझे घरी नाही कोणी, नका धरू दुरी नज पाया वेगळे, आम्ही तुमचाच प्रसाद खाणार आहेत. म्हणून काल्याची असे देवजळी झाले मासे. महाराज काला संत करते आणि एकच टाळी झाली वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळाची लायावाटी. म्हणून 33 दिवस झालेली सेवा आपण सगळेच जण तुकोबरायाच्या नथुराम बाबाच्या चरणी सेवा अर्पण करू. महाराज साष्टांग दंडवत सगळ्याच्या वतीनं तुकोबरायाला, बाबाला आणि भगवान आहे की नाही. आमची अनन्य भावना सेवा पदरात घ्या. आम्ही केलीच नाही. गंगेचं पाणी गंगेलाच टाकायचं. कासयाने पूजा करू केशवराजा, हाची संदेह माझा फेरी आता. महाराज आपलं काय होत की ना होत तरी स्वरूप तुझे. म्हणून ही सेवा 33 दिवसाची साधी नाही. आज काल आहे, 50 गावचे लोक इथं हजर आहेत. महाराज या काल्यासारखा काल आहे अशी तडजोड कुठंच नाही. म्हणून जसं संताचं भजन केलं तसं एकदा टाळी वाजून याचं माऊली विठोबा रुक्माईचं केलं, देवाचं केलं, तसं संताचं करा. जास्त वेळ घेत नाही, पण आमची अशी इच्छा आहे, आमचे हरिभक्त परायण आम्ही ज्यांना दादा म्हणतो ते वसंत दादा, ते 2 शब्द मनोगत बोलते, नंतर बघू चाल वगैरे होईल आणि लगेच थोड्या वेळामध्ये काल्याचा अभंग म्हणू. आपल्या सर्वांचं दैवत संत तुकाराम महाराज संस्थान
आणि या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नथुरामजी महाराज बाबा यांनी जी परंपरा, संस्कार, प्रेम आपल्या सर्वांना दिलं आणि जी परंपरा या आपल्या पंचकृषीमध्ये नवे जिंतूर तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराजांनी आपल्या पंचकृषीचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव महाराजांनी केलं. आणि भाग्य आमचं आहे की त्यांच्या समोर आम्ही लहानाचे मोठे झालो. आणि असं मोठं होत असताना आपल्या समोरचंच उदाहरण आहे रमेश महाराज, आमचे जोगवाडकर, म्हणजे ज्यांच्यावर महाराजांची कृपादृष्टी झाली आणि त्यांना अनुभव मिळाल्याच्या नंतर त्यांची परंपरा या माध्यमातून ते चालवत आहेत. आम्ही कितीही बोलत असलो तरी कोणतीही गोष्ट सातत्यानं करणं किंवा कोणतीही परंपरा पुढे नेणं ही सोपी गोष्ट नसते. परंतु अभ्यास, सातत्य आणि जी काही जिव्हाळा, प्रेम नथू महाराजांनी जे दिलेलं आहे ते प्रेम वाटण्याचं काम रमेश महाराज या माध्यमातून करतायत. आणि ती परंपरा चालू करतायत, चालू ठेवतायत. आपल्या सर्वांच्या वतीनं, म्हणजे आमच्या पंचकृषीच्या तालुक्याच्या वतीनं त्यांचा सत्कार करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि फुल न फुलाची पाकळी म्हणून महाराजांचा सत्कार आपण तुमच्या सर्वांच्या वतीनं मी करतोय. आणि त्यांना असंच सातत्य, प्रेम नथू महाराजांचं आणि सर्व संत मंडळीचं लाभत जावं अशी प्रार्थना करून मी त्यांचा सत्कार करतो. नाना तुम्ही बोला, 2 शब्द बोला. कुठं दादा बोलते ना, ते यायला बोलायला.